अहिल्यानगर तालुक्यातील निमगाव या ठिकाणी शेख वस्तीमध्ये काही गुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे। तर जमिनीच्या वादातून आरोपींनी प्राणघातक हेतूने तरुणांवरती धोकादायक हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले असून 3 ते 4 जणांना यात मारहाण करण्यात आलेली आहे। या प्रकरणात आरोपींवरती स्थानिक गुंडगिरीसह अवैध व्यवसाय चालवण्याचा आरोप समोर येतोय आणि चिंताजनक बाब म्हणजे काही आरोपींवरती पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल असून ते सध्या फरार आहेत। जबाब विचारला ही पाईपलाईन फुटली तर त्यामुळे आम्ही खांतोय म्हणले, आमचं तुमचं काही पर्सनल काय नाही आहे, काय असेल तुम्ही गावकऱ्यांसंग बोलून घ्या, काही तसं नाही। तर मग त्यांनी माझ्या बंधूंनी 112ला कॉल केला आणि पोलिसांना बोलावलं। पोलिसांनी ते मिटून वगैरे सगळे गेले ते निघून। त्याच्यानंतर 3-3:30 वाजता आम्ही लिमगाव फाट्यावर बसलो होतो, तर त्यांनी गुंड प्रकृतीचे लोक बोलून आणि आमच्यावर डायरेक्ट 2 भावांवर जीव घेणं हल्ला केला। तर त्याच्यावर त्यांच्याकडे डायरेक्ट कोयते होते, तलवारी होत्या, त्यांनी आमच्यावर हल्ला केला। जखणगाव या ठिकाणी एक शेख वस्ती, त्या शेख वस्तीमध्ये मुस्लिम समाजाच्या काही कार्यकर्त्यांवर एकदम प्राणघातक असा हल्ला त्या भागातील काही गावगुंडांनी केला। त्यामध्ये मी ते पेशंट लोकांना भेटायला आलो, म्हणजे मानव वार आहेत, जीवे मारण्याचा 100% प्रयत्न झालेला होता। तर त्यामध्ये ते वाचले जरी असते पण आता काही पेशंट सिरियस हॉस्पिटलमध्ये सिरियस आहेत। तर अद्यापपर्यंत कुठला गुन्हा दाखल झालेला नाही। मी आता स्थानिक पोलीस स्टेशनच्या PI आणि डेप्युटीशी बोललो, तात्काळ लवकरात लवकर गुन्हा दाखल करा।